हॅलो फ्रेंड्स, तर या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत इको बीच आणि इको बीच जवळ असलेलं इको बीच गार्डन। मागील व्हिडिओमध्ये आपण मॅंग्रोव्ह वॉकवेला गेलो होतो आणि तेथून हा इको बीच अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे। सो तुम्ही गाडीवर इथे 5 मिनिटाच्या आत पोहोचू शकता आणि पोहोचल्याबरोबर तुम्हाला लेफ्ट साईडला इको बीच गार्डन दिसेल, ज्याच्यामध्ये जायची एंट्री फीस ही 10 रुपये आहे। सो आम्ही आमची गाडी येथे पार्क केली आणि येथून बीच अगदी 100 पावलांच्या अंतरावर आहे। ही अशा प्रकारची काही पार्किंग आहे मित्रांनो येथे, आणि इथे तुम्ही 4 व्हीलर सुद्धा आणू शकता। आणि मग आम्ही आमची गाडी पार्क केल्यानंतर आम्ही इको बीच गार्डनकडे निघालो। या गार्डनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्कल्पचर दिसतात, ज्याच्यामध्ये हे एक मंकीचं स्कल्पचर होतं, त्याच्यासोबत स्वरा खेळत होती। त्याच्यानंतर आम्हाला हे मगरीचं एक स्कल्पचर भेटलं। आणि मग नंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तिथे राईड्स आहेत, ज्याच्यामध्ये ही घसरगुंडी आमच्या स्वराला खूप आवडली। मग तिने खूप वेळ ती घसरगुंडी खेळली। हे गार्डन अगदी सी फेसिंग आहे आणि गार्डनमध्ये समुद्राच्या साईडला काही झोके पण लावलेले आहेत, जेथे की थांबून तुम्ही किंवा झोक्यावर बसून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज व्हिडिओज वगैरे काढू शकता। आम्ही पण खूप फोटोज आणि व्हिडिओज काढले। कारण गार्डनमधून समुद्राकडे जाण्यासाठी डायरेक्ट रस्ता नसल्यामुळे आम्ही परत गार्डन बाहेर आलो आणि मग बीचच्या साईडने निघालो। हा बीच अगदी क्लीन आहे आणि येथे तुम्हाला कसल्याही प्रकारचा कचरा मिळणार नाही। आणि तिथे भरपूर जागी असे साइन बोर्ड्स लावलेले आहेत की जो कोणी कचरा येथे टाकेल त्याला 500 रुपीज असा फाईन आहे। सो मेक शुअर तुम्ही कसल्याही प्रकारचा कचरा येथे करू नका, नाहीतर तुम्हाला दंड बसेल। सो हे आमचे काही मोमेंट्स आहेत जे बीचवरती आम्ही कॅप्चर केले आहेत। आम्ही या बीचवरती 1 ते 2 तास होतो आणि या बीचवरती आम्हाला काही कुठे फूडचे स्टॉल्स वगैरे काही दिसले नाहीत। आणि या बीचवर लाईफ गार्ड्स पण अवेलेबल आहेत, जे की तुम्हाला पाण्याच्या जास्त आतमध्ये जाऊ देत नाहीत। सो काळजी घ्या आणि एन्जॉय करा।
सो अशा प्रकारे 1-2 तासानंतर संध्याकाळ होत होती आणि आम्हाला मुरुडेश्वरला परत जायचं होतं. येथून मुरुडेश्वरचं अंतर हे 30 ते 35 किलोमीटर आहे, त्यामुळे जायला अंदाजे 30 ते 40 मिनिट लागतात. सो आम्ही स्कूटीवरती परत निघालो आणि स्वराला खूप भूक लागली होती. त्यासाठी आम्ही वाटेवरती एका दुकानावरती थांबलो आणि तिथून स्वरासाठी केळी घेतली. इकडे आपल्या महाराष्ट्रासारखी केळी भेटत नाही, छोटी छोटी केळी मिळते जी की चवीला खूपच छान असते. सो आम्ही स्वराला थोडी केळी खायला दिली. थोड्या वेळानंतर मुरुडेश्वरच्या रस्त्याला साईडला एक फूड स्टॉल दिसला. आम्ही त्याच्यावरती थोडं स्नॅक्स घेण्यासाठी थांबलो आणि आम्ही गोबी मंचुरियन ऑर्डर केलं, जे की आम्हाला 50 रुपयाला पडलं आणि स्वराला पण ते खूप आवडलं. ते खूपच गरम होतं, पण स्वरा परत परत हट्ट करत होती खाण्यासाठी. आणि मग येथून निघून आम्ही अंदाजे 6-6:30च्या सुमारास मुरुडेश्वरला पोहोचलो. चला तर मित्रांनो, मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मुरुडेश्वरच्या गोपुरमचा नाईट व्ह्यू आणि त्यामागीलच गार्डन, ज्याच्यामध्ये भगवान शंकराची मोठी मूर्ती आहे.